बाबू इकडे पॅकिंग करतात बसला. बाबूची सध्या परीक्षा चालू आहे आणि आता टाइम झाला किती वाजले आई? किती होते? 11:15 झालेले असतात. बाबू दररोजचं काम आहे. दिव्या तिकडे कडधान्य थोडा थोडा निवडता. बऱ्यापैकी सापच होता. शेतकरी चांगला देतात कडधान्य. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मंडळी किचनमधनं ब्लॉग स्टार्ट झालेलो असा आणि त्या दिवशीचा व्हिडिओ तुम्ही बघितलात. आपण कडधान्य दाखवलं, मी त्याच्यावरतीच बोललेलं आहे. कडधान्य दाखवल्यानंतर की आपल्याकडे रवाचीच नाही, कारण आपण गेले आता 2 वर्ष यंदा म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालं, यंदा दुसरं वर्ष आता स्टार्ट झालेला असा. जी काय वस्तू आपण ऑनलाईन दाखवतो, तुमचा विश्वास एवढा आमच्यावरती जबरदस्त असा ना की ती वस्तू दुसऱ्या दिवशी जातात आमच्याकडनं. आणि आज रात्री फक्त तुम्ही ऑर्डर किती पॅक करूची आहेत ते बघा आणि कडधान्य किती रवली ती नंतर ऐक विचारून घेऊया एका दिवसात. तर तुमचा सपोर्ट असंच राहते. तर आता काय नाही, आता आई जरा जेवण बनवता आणि आपण चाललो मिलिंदला आणूच्यासाठी त्याच्या स्टॉलवरती जाते, कारण त्याला सोडतो आणि आणूक जातो. तर तोपर्यंत घेऊन येते, तोपर्यंत आई आणि बाकीचं जेवण करून मग ऑर्डर पॅकिंगसाठी बसतली. आणि आज काय जेवण? गोलम्याचा सार असा. गोलम म्हणजे काय म्हणतात ताई? सुकट, बारीक सुकट. तर त्याचा सार आणि वालीची भाजी, व्हेज नॉन व्हेज असा कॉम्बिनेशन असा. तर जाऊया, तोपर्यंत आईचं जेवण होतं. आपण तोपर्यंत मिलिंदला भाईला घेऊन येऊया जाऊन. चला येतं जाऊन, चला. आता जेवण जोरदार. ही ऑर्डरचं काम बघतं, त्याच्यामुळे आई जेवण. मी जेवण करते, तर ऑर्डरचं काम बघता. दोघांना असा ऍडजस्ट करून करून कामं करतं. आणि नाहीच होत काम, कारण कसं होतं कॉल सारखे येत राहतं. ते मग कॉल नाही उचललं तर कसं होतं, बिझनेस करतो कॉल उचलणार नाही. आणि त्यांचं साहजिकच आहे, कारण व्हिडिओ बघून कॉल करतात आणि काय होतं मग दोन्ही कामं एकदम होत नाही. म्हणजे विचार करा, फेसबुकवरती 35-40 हजार लोक व्हिडिओ जर दिवसात बघितले नाही तर कॉल किती जण करू शकतात नंबरवरती, तुम्ही विचार करा. म्हणजे माणसाचा काय होत असताना. मेसेजच बघू नका, कारण दिव्या घराकडे नव्हता, डॉक्टरकडे गेलेला. परत ते ऑर्डर द्यायचे होते, ते सगळे मग ते दुपारपर्यंत फिरतच होता. मग मी आज अजिबात मेसेज बघू नाही. आता दिव्या सगळे ऑर्डर काढता मेसेजवर. चालू जाऊया, पटपट जाऊन येऊया. मिलिंदला परत वाट बघत राहतो. चला चला, चावी घेतलो. त्या बघा दिव्या ऑर्डरचं काम चालू आहे. कसा चालला बरा? चला, मॅच चालू आहे. चला जाऊया खालच्या घराकडे. गाडी दिव्यान खालच्या घराकडे लावल्या ना, आमच्या देवघराकडे. चटणीचं सेटअप मंडई बदललो. चटणी आता इकडे करू स्टार्ट केलं खळ्यात आमच्या गरमीमुळे. ही आपली जुनी गाडी आहे, ही दिव्याची स्कूटी. स्कूटीवरती मंडई ना, नवीन गाडीची काय अवस्था बघा कामामुळे. लक्षच देऊ मिळणार नाही अजिबात कामामुळे. आणि धूप पण नाही जरा पण. आता एका रविवारच्या दिवशी जेव्हा स्टॉल बंद ठेवतलो तेव्हा जरा पाणी मारू घाव्या. गाडी घेतलो पण चांगला झाला. सगळा सामान आमचा होता. सकाळी आईस वगैरे आणूचो असता, त्याच्यामुळे लपडा होता. नॉन गेअरची गाडी कशा हवी तर बघा, पेट्रोल कमी आहे, त्यांना भरून येऊ आहे. चला जाऊया. वाईड अँगलवर असो व्ह्यू येता, दिसाचा नाही नीट. लाईट वगैरे चालू असतात, दरवाजे ओपन असतात. मी येऊन जाण असतो इकडे, देवघर ओपन राहावं आहे नेहमी. तर चला जाऊया. मंडई मी अर्ध्या वाटेत नेले घराकडे, कारण पप्पा कुठं भाड्यात गेले. मग पप्पा मिलिंदा घेऊन येतात. मग स्टॉपपर्यंत गेले, तिकडनं मग रिटर्न मी आता घराकडे गेले जस्ट. आता बघूया, आता पप्पांची वाट बघूया. पप्पा येतले आणि मग थोड्या नंतर ऑर्डरचं काम आपलं स्टार्ट होताला दाखवते तुमका. मंडळी बऱ्याच टाईम नंतर भेटतो. आता पॅकिंगचं काम चालू असा आणि कडधान्याची तुमका दाखवते पॅकेट कशी केलं. हे बघा, पॅकेट अर्धा किलो 1 किलो ज्यांची ऑर्डर येत तसे जातात. बाबू इकडे पॅकिंग करतात बसला. बाबूची सध्या परीक्षा चालू आहे आणि आता टाइम झाला किती वाजले आई? 11:15 झालेले असतात. बाबू दररोजचं काम आहे, अभ्यास करून कामाला लागले. आणि एवढे तर झाले होते बघा. बॉक्स इकडे असे पॅकिंग. दिव्या तिकडे कडधान्य थोडा थोडा निवडता. बऱ्यापैकी सापच होता, शेतकरी चांगला देतात कडधान्य. म्हणजे लक्ष टाकतो आणि देतो. अजून काय
अजून बाकी असा एकच ऑर्डर नसतं, मसाल्यासहित ऑर्डर असतात. म्हणजे मसाले असतात, कोणते पिठा असतात, कोणते पिठी, वडे पीठ वगैरे अजून काय काय. आणि हे कडवेवाल, हे फजव असत, मटकी असा, हे पापड आपल्याकडे मिळतात. हे बघा फजा आई आता ऑर्डरनुसार एकाचे पॅक करून एक देतात. एकाचे पॅक करून देतात. नाही म्हटलं तरी 30-32 ऑर्डर होतात, म्हणजे आज 2 वाजतले. आणि बरेच वेळा कसा होता, कडधान्य या शेतकऱ्यांकडला काय आम्ही पिकवणं नाही. आणि आता आम्ही बऱ्यापैकी हळद दिली, 20-30 किलो हळद आमच्याकडनं गेली. पण कसं होता, प्रत्येकाच्या ह्याच्यात थोडंसं फरक असतं, सगळ्यांकडलं काय सारखं माल नसता. म्हणजे शेतकऱ्यांच्या हळदीचा बोलतो आम्ही. हा, हळदीचा विषय बोलतोय मी. तर काही जणांचं कसं होता, तुम्ही काळपट हळद दिला असं. आत्ताच मी माझा मित्र येईल जो किसान संघटनेचा अध्यक्ष आहे, त्याला मी विचारलंय असं फरक असता काय, तर तो बोललो काय असतं, कधी कधी जाड सालीची हळद असतं आणि ती कशी मशीनवर साल काढली जाणार नाही. आपल्याकडे कशी ती सोय तशी मशीन नाही, त्याच्यामुळे काय होतं, आपल्याकडे शेतकरी तशीच हळद लावतात. मग ती थोडी काळपट दिसतात, पण ती तब्येतीसाठी चांगली असतात शरीरासाठी आपल्या, कारण त्याच्यात काही केमिकल कलर वगैरे काही मिसळलेलं नसतं. तर लोकांचा समज काय होता, काळी हळद दिला जुनी हळद, तर तसं काय नाही, नवीनच हळद हा. पण हळदीचे प्रकार असतात वेगवेगळे थोडे. आणि तरी पण काही जणांकडे हळद घेतलेल्यांकडे जर त्यांना वाटत असत ना काय तर आपल्याला जुनी दिल्याने काय, तर तुम्ही ती थोडी वापरलेली असली तरी चालतं, तुम्ही ती हळद रिटर्न करा, तुमचे पैसे परत मिळतील. कारण काय फसवतो असं काय विषय नाही. आणि हळद काय मी पिकवलेली नाही किंवा आम्ही लावलेली नाही, तर शेतकऱ्यांकडली असतं ती. आमचं फक्त एवढंच दृष्टिकोन आहे, म्हणजे शेतकऱ्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळतं आमच्यामुळे. त्यांच्या घराकडे जाऊन आम्ही सामान घेतो. आणि दुसरी गोष्ट काय, तुमच्यापर्यंत चांगला म्हणजे केमिकल विरहित पोहोचवचा प्रयत्न आणि आम्ही पण विश्वासानंच घेतो, असं नाही काय तर कसोय माल आणून जातो. कोकमासाठी तर माझ्याकडे कितीतरी ऑर्डर होत, कारण आता तुम्ही बघता तर बाजारात तशी चांगली कोकम मिळणार नाही किंवा आगळ मिळणार म्हणून आम्ही लोकांपर्यंत गेलो म्हणजे आम्ही असं पण विकू शकलो असतो की ज्याका क्वालिटी नाही, तसलो माल तर खूप मिळता. पैसेच कमवायचे झाले तर तसं पण विकू येतात, कारण आम्ही काय बाजारात बसून विकणं नाही, आपण ऑनलाईन विकतो. आणि जे कस्टमर आहेत ते आमच्याकडे विश्वासाने घेतात आणि ते विश्वास काहीतरी सार्थ आणि तुम्ही किती महागडी कंपनी जरी असली, तुम्ही त्यांच्याकडनं सामान्य घेतलात आणि फोडलात तर तुमका त्या रिटर्न करूक मिळाचा नाही. आणि रिटर्न घेणार नाही. थोडक्यात म्हणजे आम्ही जेव्हा बाजारात आणतो तेव्हा पण वस्तू आपली कोण रिटर्न घेणार नाही. आमचं एवढं जा तुमची फसवणूक होणे नको किंवा तुमका असं वाटणे नको की आम्ही काय पण देतो तुमका, म्हणून तुमका रिटर्नचं एक ऑप्शन ठेवलो, तुम्ही आमच्या ऍड्रेसवर परत रिटर्न करा, आम्ही तुमका तुमचे पैसे देऊन टाकतो. म्हणजे कशाक असं नको की आमचे संबंध वाईट नको होऊन दे वस्तूमुळे, एवढंच विषय आहे. आणि 1-2 गोष्टी अशा पण झाल्यात का ज्यांच्यानी आमच्याकडनं ऑर्डर घेतलेलेच नाही आहेत, तरी पण युट्यूबला खाली कमेंट केलेली आहे की तुमचं मसाला चांगलं नाही किंवा काय, असे पण गोष्टी घडलेल्या आहेत. तर त्यांना मी सांगले, तुम्ही तुमचं नाव सांगा किंवा कॉन्टॅक्ट नंबर द्या किंवा माका कॉन्टॅक्ट करा, म्हणजे माका कळत की तुमची ऑर्डर आमच्याकडे हा काय नाही. आणि रजिस्टरला आमच्याकडे वहीत सगळे प्रत्येकाची ऑर्डर नोंद केलेली असतं. असं नसतं काय आम्ही फक्त मोबाईलवरतीच बघतो आणि ऑर्डर पाठवून देतो. आणि या सगळं एक्सप्लेन करूचा एवढाच विषय असं की सीझन असा आणि या टाइमला ऑर्डर भरपूर असतात, मग बऱ्याच जणांना मागवचं असतं, पण असे कमेंट असतात आणि त्यांना वाटतं की काय चांगला असा काय वाईट असा. आणि कळणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही एक प्रकार झालेला, ज्यांची ऑर्डर नव्हती तरी पण ते सारखे कमेंट करीत आमची ऑर्डर मिळाक नाही, आम्ही पैसे पाठवलो तरी आमची ऑर्डर देण्यात नाही, चेक केलं त्यांची ऑर्डर नव्हती. आता पण एक विषय तसं झाला, ज्यांची ऑर्डरच नाही तरी पण त्यांच्याने कमेंट टाका तुमचं मसालाच चांगलं नाही म्हणा. तर अशा पण गोष्टी सध्या होतात. तर म्हणजे मसाला आमचा चांगलं नसता तर कदाचित डाऊट असं तर तुम्ही आमका सरळ कॉन्टॅक्ट करा. कदाचित आमका 1 वर्ष आमचं एवढं बिझनेस चाललोच नसतं आणि आम्ही ऑनलाईनच विक्री करतो. आणि तुम्ही डेली बघतायच आम्ही काय काम करतो, बाकी वेगळं काय सांगायची गरज नाही. तर आता कामाकडे लक्ष देऊया. आणि असं विकूक आमका बरेच प्लॅटफॉर्म होते. एक आमचा आठवडी बाजार आहे, आता मुंबईत सध्या कोकणी बाजार भरता किंवा अजून असे बऱ्याच जागेवर जे कोकणी माल विकतात. पण आमचं हे ऑनलाईनच व्यवस्थित चाललं आणि आमच्याकडे ऑनलाईनलाच आमका वेळ मिळणार, एवढी माणसं काम करतात आता कंटिन्यू, तरी पण हे असं चालू आहे काही गडबड. आता विचार करा 12 वाजता दिले आणि अजून 30-32 ऑर्डर भरीपर्यंत आमका 2-3 तर वाजता येतात. तर आई मसाला पण आता पॅक करता आणि बाकी पण काम चालू असं सगळं. आणि विचार करा, इतके गरमीत मसाला भरणं अशक्य, पूर्ण सगळं आम्हाला बघता मेहनत करू काही, केल्याशिवाय पर्याय नाही. बिहाइंड द सीन ते मेहनतीच्या मागची. तर चला आता बघूया, पॅक करूया. सध्या आता मटकी बऱ्यापैकी कडधान्य जाऊच्याच मार्गावरती असं, तर थोडासा उरला तर आता शेतकऱ्यांना सांगतो ज्यांच्याकडे असं त्यांच्याकडनं, आणि तुमच्याकडे जरी असला तरी आमका कॉन्टॅक्ट करा. काय शक्यतो चांगलाच मिळाल दे, नाही तर असं बाजारात खय पण मिळता तसं पण घेऊ घेतं, पण आम्ही त्या करणं नाही. तुम्ही आजच्या इथे ऑर्डर खायच्या साडी जाऊच्या असत, ऍड्रेस वाचलंच तर सगळे मुंबई. बाकी हे बघा, हे सगळे ऑर्डरचे कागद एक ठेवलेले आहेत. बाबू उचलता, पाठीमागे लिहिलेली असतं ऑर्डर काय, मग आईक सांगता, आई तसं सामान काढून देता, मग बाबू पॅक करता बॉक्समध्ये
आणि मग बाकी ॲड्रेस तर दाखवू शकत नाही ना तुमका नंबर वगैरे असा एवढं तरी अजून चालू असा सगळा लय वेळ जातो तुला आता काम करू हा आता करूया कामाकडे लक्ष द्यावूया चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय चला